झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील विखरणीच्या विठ्ठल शेलार यांनी ॲपल बेर या नव्या पिकाची लागवड केली आहे। येत्या काळात कोरडवाहू पिकांचीच लागवड शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल या आशेने शेलार यांनी या पिकाची लागवड केली आहे। 1.5 एकरामधल्या ॲपल बेरच्या 400 झाडांची ही लागवड विठ्ठलराव शेलारांची आहे। ॲपल बेरची माहिती वाचण्यात आल्यावर लगेचच विठ्ठलरावांनी ॲपल बेरच्या लागवडीचा निर्णय घेतला आणि सोलापूर जिल्ह्यामधल्या सांगोल्यातल्या शेतकऱ्यांकडून त्यांनी 150 रुपये दरानं 100 रोपांची खरेदी केली। मार्चमध्ये त्यांनी लागवड केली। लागवड केल्यानंतर त्याला ठिबक पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करून खतांची संतुलित मात्राही दिली। ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यावर त्यांनी टँकरनं पाणी आणून झाडं जगवली। साधारण 300 अधिक 100 असे 400 झाडं आमच्याकडे पुढे जानेवारी नंतर फेब्रुवारी नंतर माल चालू होईल। परंतु पाण्याची अतिशय कमतरता असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मागच्या मे जून महिन्यामध्ये आम्ही साधारण त्याला टँकरने पाडून पाणी वाहिलं। रोज 5-5 4-4 टँकर पाणी आणत होतो आणि टँकरनं हे बाग जगवलेला आहे। साधारण आमची शेती ही साधारण हलकी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे आणि म्हणून अशा जमिनीमध्ये जास्त पाणी लागतं। खरं म्हणजे याच्यासाठी थोडी भारी जमीन जर असेल तर मला वाटतं पाणी कमी लागेल, परंतु बोरांना हे पाणी भरपूर लागतं। बोरांची संख्या आजही एका झाडाला 700, 800, 1000पर्यंत बोर आहे। परंतु सर्वच बोरं त्याच्यामध्ये येतील असं नाही, त्याच्यामध्ये मर रोग भरपूर असतो। भुरीमुळे 10-5% त्याचं नुकसान होणार आहे, पण तरी सुद्धा एका झाडाला किमान 30 ते 40 किलो फळं अपेक्षित आहे। 100 रोपांची लागवड केल्यानंतर विठ्ठलरावांनी आणखी 300 ॲपल बेरची लागवड केली। जम्बो बोरांपेक्षा हे फळ आकारानं मोठं असतं। एका ॲपल बेरचं वजन 100 ते 200 ग्रॅम इतकं आहे। येत्या 1 ते 1.5 महिन्यात एका झाडाला साधारणपणे 30 किलो फळ येईल अशी अपेक्षा विठ्ठलरावांनी व्यक्त केली आहे। 1000 बांबू आम्हाला लागलेले आहे। बांबूचं 10 ते 12 रुपये 15 रुपयेपर्यंत बांबूचा एका बांबूला खर्च येतोय। असं साधारण 10-12 हजार रुपये बांबूसाठी लागले। 10-15 हजार रुपयाची आम्ही ठिबक सिंचन योजना केली। या ठिकाणी साधारण रोज सकाळी आम्ही एका झाडाला 10 ते 15 लिटर पाण्याची आवश्यकता आहे। साधारण एका झाडाला 50-60 फळं आज तयार आहे। परंतु भविष्यामध्ये आणखी 1-1.5 महिन्यामध्ये एका झाडाला कमीत कमी 25 ते 30 किलो फळं निघतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण ॲपल बोरांची लागवड करा। या ॲपल बोरांना मुंबईसह दिल्ली, कोलकाता, सुरत आणि बँगलोर इथून मागणी असल्यानं येत्या काळात ॲपल बेरला मोठं भविष्य असणार आहे। कोरडवाहू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी डाळिंब आणि ॲपल बेरचा समतोल साधून या पिकांची लागवड केली तर या शेतकऱ्यांना येत्या काळात नक्कीच मोठा आर्थिक फायदा होईल। झी 24 ताससाठी चेतन कोळस, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।